कन्नड तालुक्यातील माटेगाव जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले सय्यद सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय गव्हाणे, कन्नड पंचायत समिती उपसभापती माया ललित सुराशे, तर देवगाव जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक व सेवानिवृत्त झालेले केंद्र प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, चेअरमॅन, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी सय्यद सर यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। यूसीटीव्ही न्यूज प्रतिनिधी एलबी पवार, कन्नड। 1992 रोजी त्यांची बदली आपल्याजवळ खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी या आताच या ठिकाणी आगमन झालेलं माननीय संजय पवार तुम्हें अपने बीच पाकर देखो प्रभु भी आपको यहाँ देख के हर्षाए। स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ लाभ लाए। स्वागत है दिल से आपका, तशरीफ लाभ लाए। खातिर हमारे दूर से नमस्कार। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माटेगाव या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी श्री सय्यद सर त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी फक्त माटेगावच नव्हे तर माटेगाव परिसरातून शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि राजकीय क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य संजय गव्हाणे, उपसभापती मायाताई सुराशे या पण या कार्यक्रमाला उपस्थित आल्या होत्या। आणि विशेष म्हणजे त्यांचं कार्य फक्त शिक्षकच नव्हे तर सगळ्या क्षेत्रातून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं। बरेचसे विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर सुद्धा त्यांनी वरती म्हणजे काम केलेलं आहे आणि त्या विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव हा प्रेमळ असून मी स्वतः त्यांची शाळा पाहिली तर शिक्षकावर सुद्धा त्यांचं वाच होतं, विद्यार्थ्यांवर सुद्धा वाच होतं। कोणतं शिक्षक शिकवतो तर नाही शिकवत हे सुद्धा ते जातीनं पाहत असल्यामुळं त्यांनी आयुष्यामध्ये, आता आपण बरंचसं त्यांच्याबद्दल ऐकलं, आयुष्यामध्ये एकही त्यांनी वर्ग घेतलेली नाही, हे एक वैशिष्ट्य आहे। आता आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार सर, नाव काय तुमचं, पूर्ण नाव सांगा। धन्यवाद पवार साहेब, माझं नाव आयद्रू सांडू सय्यद, मुख्याध्यापक, सेवानिवृत्त। मी 21 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झालो आणि आज माझा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। माझे सहकारी बंधू, माझ्या बरोबर काम केलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, केंद्रीय विस्तार अधिकारी, माझे मामा विस्तार अधिकारी, माझे बंधू सहाय्यक फौजदार कय्यूम साहेब, API हिलाल साहेब आणि परिसरातील राजकीय क्षेत्रातील माजी उपसभापती शेरूभाई, शिवाजी शेठ सोनवणे, माजी शिक्षक आसाराम शेळके व सर्व अधिकारी पदाधिकारी बंधू या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले। माझा या ठिकाणी गौरव वाढवला, माझं गुणगान केलं, त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि माझी या ठिकाणी मी 2008 जून 2008 ला या ठिकाणी उपस्थित झालो। 2016 मध्ये मला या ठिकाणी प्रमोशन मिळालं आणि मी देवीगाव इथं केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून 20 सप्टेंबर 2016 रोजी मुख्याध्यापक म्हणून मी देवीगाव केंद्र शाळेचा पदभार स्वीकारला। 2016 ते 2018 पर्यंत मी देवीगावला मुख्याध्यापक म्हणून राहिलो आणि त्यानंतर माझी पुन्हा बदली मे 2018 मध्ये माटेगाव या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून मी या ठिकाणी म्हणजे दोन्ही टप्प्यामध्ये या ठिकाणी मी 16 वर्ष सेवा केलेली आहे आणि मला खूप काही सहकार्य गावकऱ्यांनी केलं, माझ्या विद्यार्थ्यांनी केलं आणि मी या ठिकाणी ज्ञानदानाचं या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र कार्य केलं आणि आज मी या ठिकाणी समाधानी आहे की माझ्या सेवेमध्ये मी एक चांगलं काम केलं आणि चांगल्या आयुष्यमानामध्ये मी या ठिकाणी निवृत्त झालो। म्हणून सर्व गावकऱ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो।
सर्व उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पवार साहेबांनी माझी मुलाखत घेतली म्हणून त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, बरेचसे शिक्षक गावाकडे ड्युटी करायला तयार होत नाही, पण तुम्ही स्वतःहून माटेगावची सेवा करण्यासाठी का? कारण मला एक चॅलेंज घ्यायचं होतं की बा आपण बाहेरचं नोकरी करतो पण स्वतःच्या गावाचे आपण विद्यार्थी घडावं, काहीतरी नाव करावा या उद्देशाने मी या ठिकाणी आलो आणि राजकीय याच्यामध्ये भानगडीमध्ये न पडता मी फक्त माझे विद्यार्थी आणि शाळा एवढंच कार्य करत राहिलो आणि त्यामुळे मलाही गावाने ओळखलं आणि मला सर्व यांनी पदाधिकाऱ्यांनी मला साथ दिली की बा सर आपल्या या गावाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांनीही मला खूप सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्याशिवाय म्हणजे गाव करी तो राव करत नाही या म्हणीप्रमाणे त्यांनी खूप काही सहकार्य केलं. आजपर्यंत सहकार्य करत आले आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी ते काम करू शकलो म्हणून त्या गावकऱ्यांचे पुनश्च मी धन्यवाद मानतो. ठीक आहे, या ठिकाणी श्री सय्यद सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला. गावकरी परिसरातील